घ्यायच्यानं त्यांनी उक्ती ध्यानात ठेवलेली होती सगळ्यात. आणखीन एक उक्ती फार चांगली आहे, वन्ही तो चितवावा रे. सुरुवात करा तुम्ही, चितविल्याने चितितो, केल्याने होता आहे रे. आधी केलेची पाहिजे, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग हे जे मुघल बिघल आदिलशाही लोक होते, खट्याळ लोक, सगळे खटपट लोक, त्यांच्यासाठी म्हणून मुद्दामून लिहिलेलं आहे रामदासांनी, हुंब्यासी हुंबा लावूनी द्यावा, टोणप्यासी आणावा टोणपा, लौंदा पुढे उभा करावा दुसरा लौंद, खटासी पाहिजे खट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट, अगत्य करी असेल. हेच त्यांनी वापरलं आयुष्यभर, खटासी पाहिजे खट. तुम्ही जर का एखादा माणूस तलवार घेऊन बसला असेल तिथं, तर त्याच्यासमोर निशस्त्र होऊन जाऊन त्याची, आता आज काही अर्थ नाही येते का, त्याला ज्या भाषेत कळतं ना त्याच भाषेत बोललं पाहिजे त्याच्याशिवाय. शिवचरित्र छोटं आहे परंतु शिकण्यासारखं भरपूर आहे. लीडिंग बाय एक्झाम्पल हा जो उदाहरण आहे, मॉडर्न मॅनेजमेंटची डिक्शनरी काढून बघा तुम्ही. ऑक्सफर्डची आहे आता, डिक्शनरी ऑफ बिझनेस अँड मॅनेजमेंट अशी ती डिक्शनरी आहे. शिवाजी महाराजांच्या वेळेला डिक्शनरी वगैरे काही नव्हतं, पण त्यांनी जे काही केलं ते ह्याच्यात बसतं आहे सगळं. त्याचं कारण असं आहे की हे सगळे जे लागणारे मॅनेजमेंटमधले शब्द आहेत, हे सगळे बॅटलफील्डवरनं आलेले आहेत, मुळात जनरल्ससाठी आलेले आहेत सगळे. आणि शिवाजी बिंग अ टायरलेस वॉरियर, त्यांनी केलेली कृत्य सगळे त्या मॉडर्न डिक्शनरीच्या प्रत्येक डेफिनेशनमध्ये बसतात सगळ्या. त्यामुळं लीडिंग बाय एक्झाम्पल, लीडिंग बाय द फ्रंट हा जो एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. दुसरं म्हणजे प्लॅनिंग. प्लॅनिंग कशावर आधारलेलं असतं? प्लॅनिंग इनपुट्सवर आधारलेलं असतं. मला आठवतं आहे अकियो मुरिता या नावाचा सोनी कॉर्पोरेशनचा प्रेसिडेंट होता.